तर मित्रांनो, आता आम्ही रॉयल एनफिल्डच्या शोरूम बाहेर आलो होतो आणि ब्लॉग बनवायचा विचार चालला होता, कारण कंपनीने मला संगमनेरला कामानिमित्त पाठवलं आज. तर म्हटलं एक का कसं जाऊ, बोर होतं. मग एक घेतला आणि तो मला बोलला की आपल्याला जायचं आहे म्हणे बाहेर फिरायला. म्हणजे मी त्याला बोललो. मग रॉयल एनफिल्ड आमच्या काही शोरूमला लावली आणि आमच्या एन एस वर ज्यावेळेस चालू आहे ना, आता तुम्हाला दाखवतो काय सिनारी. आणि आम्ही रॉयल एनफिल्डच्या बाहेर आता तिथून आम्ही निघणार आहे संगमनेरला कंपनीच्या कामानिमित्त. तर आता मित्रांनो, आम्ही निघालोय संगमनेरच्या दिशेला आणि काम असं आहे की आम्हाला पोलीस स्टेशनला जायचंय, कंपनीच्या निमित्त चाललोय. तर चाललो आता, बघू पहिले जाताना नाश्ता करू. येत नाही मित्र, तो पण दाखवतो तुम्हाला. अशी गाईस माझा मित्र डायरेक्ट एकदम हुशार, सुंदर, छान. आणि मी एक आता आम्ही चाललोय संगमनेरला आणि तिथून आमचे पुढचे प्लॅन होणार आहेत. पण मग बघू, लवकर काम आवरलं तर ते प्लॅन होतील, नाही झाले तर मग आम्हाला लवकर रिटर्न यायचंय. बघूया. मी सिन्नरच्या रस्त्याने लागलोय आणि पेट्रोल थांबण्यासाठी आता आम्ही चाललोय HP चा पंप. आमचा एकदम आवडता ब्रँड HP. आधी दाखवत की 460 रुपयाचं पेट्रोल टाकलंय, 460 रुपये, 407 रुपये. आता आधी चाललोय आमच्या लोकेशन कडे. आता आम्ही नाश्ता करून जस्ट निघालोय. सिन्नरचा टोल नाका आम्ही क्रॉस करतोय. बनवायचंय म्हणून आम्ही ड्रायव्हर पण चेंज केलाय. गाडी मी चालवत होतो आतापर्यंत, तुम्ही बघितलं असेल जसं की. आता आम्ही कृष्णा महानतोला गाडी चालवलेलं आहे. कृष्णा काय बाडी. तर आता पूरा देश बोल रहा है एक ही जुबान, जुबान केसरी. विमल बोलो जुबान केसरी. आम्ही थेट चाललोय. पहिले आमचं काम करू इम्पॉर्टंट वाला, कारण ते खूप गरजेचं आहे. ते नाही झालं ना तर कंपनीवाले स्कीम देऊन टाकतील मला पद्धतशीर. त्याच्यामुळे पहिले ते काम करू, नंतर मग पुढे फिरायचं. आमचे 2 स्पॉट आहे, ते आता नाही रिव्हील करत. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला कळेल. आणि काय गायडन्स लागला तर तेही सांगतो तुम्हाला. चलो बाय बाय, स्टे ट्यून. तर आता सांगायला गेलो तर आपण आता सुंदरच्या घाटामध्ये, श्रीरंग पेंट हाऊस, नथिंग एनी टाइम. आपल्याला या माणसाला भेटायचं होतं श्रीरंग पेंट हाऊसला, म्हणून आपण आलो होतो. चिकवरनं संगमनेर भक्त प्रवास करून या पेंटच्या दुकानात आलो होतो. आता बघू भेटतो का नाही. आता त्याच्या घरी जायला लावलंय, त्याच्या घरी भेटलं तर बघू पुढे मग कुठं काय करतं काय नाही, कळवतो तुम्हाला अपडेट. चला बाय. आता इथं आमचं काम झालंय संगमनेरमध्ये. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काम होतं आमचं. नर फिरतोय संगमनेरच्या बाहेर पडायचं आम्हाला, नाही का. मार्केटमध्ये आलो आम्ही संगमनेरच्या. आमचं काम असं होतं, कंपनीच्या निमित्ताने आलो होतो आम्ही पोलीस स्टेशनमध्ये. आणि पोलीस स्टेशनचा व्हिडिओ टाकता नाही येणार मला, कारण त्यांनी आम्हाला मोबाईल डायरेक्ट नाही सांगितलेला. मी व्हिडिओ काढत होतो, मला बोलते बॉक्स शूट करण्याचा प्रयत्न केला, पण मग टेकची अशी रुपा बघून आणि थोडंसं आमर्दगत झालं मला, नाही का. आणि ते बोलले का मोबाईल वगैरे इथे येऊ का, कालवर फोटो वगैरे नाही काढत आहे. तर फोटोची लास्टची गोष्ट ते व्हिडिओ काढत होतो. त्यांनी मला नाही थांबवलं. तिथं मग तो काय पार्ट दाखवता नाही येणार, पण मी एका पार्टीचा पेमेंट घ्यायला आलो होतो कामानिमित्त. आता ते काम आवडतंय. तो विचार केला आम्ही सगळं सर्च केलं का आपण पण आता होतोय फिरायला पुढे जायचं. मग मी तुम चैतन्य कालिफा केस आहे ते दौलताचे पुढे प्रोकेस येऊ पडतं. ते 130 किलोमीटर आहे. दुसरी लोकेशन सदी शिकापूर आहे आणि ती 79 काहीतरी किलोमीटर. आम्ही काम करू गोमी लोकेशन पहिले कालिफात आणि मग येताना सदी शिकापूर. तर आता तुम्हाला दाखवतो मी कसं जायचं, काय जायचं. थोड्यात कमी जाऊ आणि स्टेट घेऊन आतापर्यंत 30 मिनिट आले ना. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला अशा नवीन नवीन लोकेशन दाखवत आहे. आणि सॉरी कॉलची कन्सिस्टन्सी माझी कुठं जाते, तर ते आता टाळण्याचा आणि एकदम परत रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय. सो सपोर्ट करा. थँक्यू गाईज. हेल्मेट वापरण्याचा रिझन हेच आहे का सेफ्टी. कारण जर हेल्मेट नसलं काही दुर्घटना झाली तर होणार तर नाही, पण मग नको होईल, नाही का. जर झाली तर सेफ्टीसाठी आहे आणि पुढचे व्हिडिओज पण कसे अपलोड होणार, नाही का. त्यामुळे हेल्मेट वापरतोय. जरा नीट नसेल तर पण ठीक आहे, कंटेंट साठी बघा. चलो बाय बाय. सरळ जायचं का नाही जायचंय? नाही जायचं 2 मिनिट हा थांबून 2 Continue on Sonai, Godagown Road for 8 kilometers.
माझ्या माहिती आहे तिकडे जायचं. मित्रांनो आम्ही शॉर्टकट घेऊन आलोय आणि शॉर्टकट मध्ये रस्ता खूप खराब आहे. ती अख्खे दगड 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 खड्डे 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 अक्षरशः बंपीची चाळणी झाली डायरेक्ट. आदळून 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 आणि ते आधीपासून दुखत होते वेगळंच. तर मी तर सजेस्ट करेलच, जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तो 4 व्हीलरनी या, सुखी प्रवास करा, सुखी राहा, की फिरती. आता अजून 22-25 किलोमीटर बाकी आहे. तिथं पोहोचलो का दर्शन वगैरे घेऊ, मग बघू पुढचं नियोजन. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय. Continue on Murray Tisdown Road for 5 kilometers. वर आलेलो आहे, तुम्हाला दिसत असेल कानिफनाथ म्हणून. तिथून आता काहीतरी 3-4 किलोमीटर फक्त. तुम्हाला मी बोललो होतो की मरीला थांबले आपण. लोकेशन पर्यंत आलेलो आहे आता. तुम्हाला आवाज खूप येत असेल वाऱ्याचा वगैरे, कारण आहे तेवढं वारं नाही का, त्यामुळे वाऱ्याचा आवाज खूप येत असेल. तो सोडो मी आय थिंक सो एडिटिंग मध्ये करून घेईल मागे पुढे, थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. तरी आपलं लोकेशन आलेलं आहे. इथून तुम्हाला दिसतंय का नाही का माहीत नाही, पण 1 मिनटं मला पण माझ्या डोळ्याला दिसतंय मला. फायनली 4-5 तासाचा प्रवास करून कळत दिसतोय आपल्याला. इकडे मडी 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 टाक राईटला, ही मडी चैतन्यनाथ गाणीनाथांची मडी. फायनली मित्रांनो आलोय आम्ही. बंपी पार दुखतात दोघांचे पण. तोंडाच्या अवस्थेवरनं कळतच असेल काय दुखतंय काय नाही. 4-5 तास झाले ट्रॅव्हल करतोय. चला मंदिराकडे. चलो दोस्तो. तर मित्रांनो 10 मिनिटाचं दर्शन होतं आणि आम्ही मोजून तुम्हाला सांगतो, सकाळी 9 वाजेपासून निघालोय. संगमनेरला जाऊन वगैरे काम केलं आम्ही. कामानंतर मग 4 तासाचा आमचा ट्रॅव्हल झाला. 123 का 130 किलोमीटर काहीतरी समथिंग होतं पूर्ण. तो ट्रॅव्हल करून सगळं आम्ही दर्शनाला आलो. 10 मिनटं दर्शन केलं, कारण का तर 2 ते 3 महिने आधी मी आलेलो होतो आणि मी 2-3 गोष्टी मागितल्या होत्या, तर त्याच्यातल्या मला क्लिअर झाल्या सगळ्या. तर म्हटलं येऊ जाऊ परत, त्यासाठी मी आलो होतो. आता परत काही ना काही मागितलंय, बघू किती आणि किती लवकर पूर्ण होतं. झालं तर परत मडीचा ब्लॉग तुम्हाला दिसेल, त्यावर विथ डिटेल टाकू. तर बघू, चला आता बाय बाय. आता चाललंय शनी शिंगणापूरचा विचार, जर झाला शनी शिंगणापूर तर तेही ब्लॉगमध्ये ॲड करतो, बघत राहा. मराठी ब्लॉग टाकणार आहे माझ्या चॅनलवर, हिंदी पण आहे, पण त्यावर पण मराठीच अपलोड करत होतो. पण विचार केला, मग म्हटलं महाराष्ट्रात राहतो, मराठी ब्लॉगने टाकायचे. मुळात मी नाशिकचा आहे आणि मोस्ट ऑफ सगळे ब्लॉग माझे जेवढे काय असतील ते सगळे नाशिकच्या अवतीभोवती असतील आणि बाहेरचे जर मी ट्रिप केलं तर त्या पण टाकल्या जातील. आणि हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. पण मग आधी पण एक चॅनलला मी व्लॉग अपलोड केला आहे. म्हटलं आता इंट्रोडक्शन व्हिडिओ सांगू आणि आपल्या व्लॉगमध्ये काय काय आणि कुठे कुठे आपण फिरणार आहे किंवा व्लॉग कशा रिगार्डिंग असतील तर ते पण तुम्हाला एकदा सांगून देऊ म्हटलो. विचार केला का देऊ सांगून. तर काहीच मित्रांनो, सॉरी मराठी व्लॉग विसरलो. तर मित्रांनो, मी व्लॉग जे बनवणार आहेत म्हणजे हिस्टॉरिकल झाले, फॅमिली झाले, त्याच्यानंतर देवदर्शन झालं, जसे ज्योतिर्लिंग वगैरे, त्यानंतर आपले नाशिकच्या जेवढ्या फेमस प्लेसेस असतील त्या झाले, गड किल्ले झालेत, त्यानंतर आणखी राजवाडे झालेत, जत्रा झाल्या, नाशिकचं आपलं गंगा घाट वगैरे जे काही जेवढे पण स्थळ आहे तेवढे मी कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि चॅनलला अपलोड तर करत राहील. आणि तुमच्या सपोर्टसाठी शेअर करा चॅनलला, जास्तीत जास्त नाशिककरांना पाठवा, का नाशिक पण आता येते वरती. त्यानंतर मला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला कंटेंट बघायचा असेल तर चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.